ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। समान काम समान वेतन, समान काम समान वेतन, आमचा स्टायपेंड वाढलाच पाहिजे, आमचा स्टायपेंड वाढलाच पाहिजे, आमचा स्टायपेंड वाढलाच पाहिजे। शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयामध्ये शासनाने 10,000 रुपये रोख वेतनवाढ दर महिन्याला केलेली आहे। त्यात ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय निवासी डॉक्टरांना सुद्धा करण्यात यावा। त्यासाठी आम्ही महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद रेसिडेंट डॉक्टर यातर्फे वेळोवेळी जिल्हाधिकारी, विविध मंत्री महोदय, आयुष संचालक व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना यांना पाठपुरावा केला, पण कोणीही आमच्या मागणीचे गांभीर्याने नोंद घेतलेली नाही व कुठल्याही स्वरूपात लिखित स्वरूपात आश्वासन दिलेलं नाही आहे। म्हणून आम्ही हा संप पुकारलेला आहे। मागण्या काय आहेत आपल्या? मागण्या आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। 10,000 रुपये विद्यावेतन वाढ करण्यात यावा। दुसरा, जे पदव्युत्तर तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा कार्यकाल संपलेला 31 ऑक्टोबर संपत असून त्यांना कोविड-19 ड्युटीमध्ये मधून कार्यमुक्तता करून त्यांना अभ्यासासाठी वेळ देण्यात यावा व पदव्युत्तर प्रथम वर्षी विद्यार्थी आहेत त्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षाचे वेळपत्र जाहीर झालेले आहेत, पण त्यांना सुद्धा परीक्षेसुद्धा PL लीव्ह देण्यात यावा व शैक्षणिक नुकसान टाळावे। याचे रिझन म्हणजे दिनांक 12 ऑगस्टला शासनाने एक GR पारित केला आहे, ज्याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय यांच्या स्टायपेंडमध्ये 10,000 हाईक करण्यात आले आहे व आमच्या नावाचा त्याच्यामध्ये उल्लेख झालेला नाही। आम्ही समान काम करतोय, म्हणजे गेल्या 8 महिन्यापासून आम्ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय DCSC व DCH जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे आमच्या अविरत सेवा देतोय, तरी आमचा त्याच्यामध्ये उल्लेख नसल्याने समान काम समान वेतन या नाऱ्याने आम्ही आज हे काम बंद आंदोलन इथे पुकारलेलं आहे व हा आमचा बेमुदत संप चालणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। ठीक आहे। आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद येथील 124 डॉक्टर तसेच नागपूर, नांदेड आणि पोद्दार कॉलेज मुंबई असे 4ही कॉलेज आजपासून किंवा उद्यापासून तरी स्टायपेंडसाठी 10,000च्या स्टायपेंड वाढीसाठी संपावर जाण्याची तीव्र मनात त्यांची नाराजी उत्पन्न झालेली आहे। काल नागपूर शासकीय आयुर्वेद कॉलेज नागपूर इथून स्ट्राईक सुरू झालेला आहे, तसंच आज शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद यांनी स्ट्राईक पुकारलेलं आहे। उर्वरित 2 कॉलेजेस आहेत ते उद्यापासून जाण्याच्या तयारीत आहेत। याच्यासाठी शासनाने त्वरितच निर्णय घेऊन आमचा पूर्ण मागण्या मान्य कराव्या ही आमची इच्छा आहे। सध्या 3ही वर्षाचे PG स्टुडंट्स म्हणजे निवासी डॉक्टर 3ही वर्षाचे PG प्रथम वर्ष, तृतीय आणि तृतीय वर्षाचे सर्व PG काम करत आहेत कोविड सेंटरसाठी। तर प्रथम आणि तृतीय वर्षाचे जे काही विद्यार्थी आहेत, निवासी डॉक्टर सध्याचे आहेत, त्या सर्वांच्या आता परीक्षा आहेत। विद्यापीठाच्या ऑफिशियल तारखासुद्धा आलेल्या आहेत, तर त्यांना प्रिपेरेटरी लीव्ह देण्यात यावी आणि त्यांच्या सध्या काही दिवस त्यांच्या ड्युटीज बंद कराव्यात परीक्षा होईपर्यंत, हीच आमची मागणी।